नीट पेपर लीक नंतर दिल्ली जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू होतं। या आंदोलनानंतर दरम्यान जंतर मंतर येथे लाठीचार्ज झाल्यानंतर आपण जर पाहिलं तर संपूर्ण देशभरात या आंदोलनाचे पडसाद सध्या उमटलेले पाहायला मिळत आहेत। देशभरात विविध राज्यांमध्ये ठिकाणी विविध ठिकाणी तरुणांचा विद्यार्थी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचे सध्या पाहायला मिळतात। कल्याणमध्ये देखील आज कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे। कल्याणमधील फडके मैदान आपण या ठिकाणी जर आपण आता पाहिलं तर येथे विद्यार्थी जमण्यास सध्या सुरुवात झालेली आहे। हजारोंच्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी येतील अशी सध्या एकंदरीत शक्यता वर्तवण्यात येते। आता देखील आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हातात फलक घेऊन या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी आलेले दिसतात। विद्यार्थ्यांसह विद्यार्थ्यांचे पालक देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेत। आपण त्या ठिकाणचे बोर्ड बघितले तर लाठी ब्रेक्स बोन्स नॉट कन्व्हिक्शन्स, विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाचा निषेध, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अशा विविध मागण्यांबाबत विविध आशयांचे फलक सध्या विद्यार्थ्यांच्या हातात आहेत। अत्यंत आक्रमक पद्धतीने या मागण्या सध्या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहेत। प्रचंड घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे। हातात तिरंगे झेंडे घेऊन विद्यार्थी सध्या या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं आहे। आपल्या या ठिकाणच्या काही विद्यार्थ्यांसोबत आपण या ठिकाणी संपर्क साधण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय। दादा काय सांगशील, कुठून आलास? कल्याणवरून आलो, बिर्ला कॉलेज। काय मागणी आहे? जे आता दिल्लीला झालं आहे चालू ते अत्यंत चुकीचं चालू आहे। मुलींना याचा न्याय भेटला पाहिजे आणि कुठेतरी हे सरकार थांबलं पाहिजे, हीच माझी मागणी आहे। लाठीचार्जची घटना घडली होती त्यानंतर बघितलं देशभरात सगळे तरुण एकवटल्याचं पाहायला मिळतं। काय सांगशील, आज कल्याणमध्ये देखील याचे पडसाद उमटताना पाहायला मिळतं? धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा हवा आहे आणि सोबत आम्हाला नरेंद्र मोदीचा बी राजीनामा पाहिजे आहे। एकंदरीत पाहिलं तर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट नरेंद्र मोदींनी देखील राजीनामा द्यावा अशी मागणी सध्या करण्यात येते। विद्यार्थ्यांचे पालक देखील या आंदोलनात सध्या सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं। सर काय सांगाल, आपण आलात कुठून? मी कल्याणमधूनच आलेलो आहे आणि काल रात्री मी न्यूजमध्ये जसं बघितलं की ही पेपर फुटीची घटना आजची नाही, 2026ची नाही तर 2021पासून या घटना चालू आहेत। पण सरकार हे नेहमी दडपण्याचा प्रयत्न करतं आहे। आज 2026ला जेव्हा हे उघड झालं आहे आणि त्याच्याबद्दल आवाज उठवला जातो आहे तर दिल्लीमध्ये अक्षरशः विद्यार्थ्यांवर लाठीमार केला जातो आहे। म्हणजे हे सरकार आहे की काय? एवढी दडपशाही करून यांना साध्य काय करायचं? फक्त एका माणसाला वाचवण्यासाठी हे सरकार निर्णय घेऊ शकत नाही, राजीनामा त्याचा घेऊ शकत नाही, तर मग हे सरकार विद्यार्थ्यांना कसा न्याय देणार? त्यासाठी आम्ही भांडत आहोत। सोबत आणखी काही विद्यार्थी आहेत। दादा काय सांगशील, कुठून आला तू? मी कल्याणमधलाच रहिवासी आहे। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हवा आहे, म्हणजे हवा आहे आम्हाला। एकंदरीतच पाहिलं तर प्रचंड रोष सध्या या विद्यार्थी तरुणांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो। या आंदोलनामध्ये केवळ विद्यार्थीच नाही तर असंख्य तरुण तसेच विद्यार्थ्यांचे पालक देखील या ठिकाणी सहभागी झालेत। विविध आशयाचे फलक हातात घेऊन हळूहळू या ठिकाणची गर्दी सध्या एकंदरीत वाढण्यास सुरुवात होते। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे आंदोलन असणार आहे। एकंदरीतच काही वेळातच हे संपूर्ण मैदान देखील भरण्याची शक्यता सध्या या ठिकाणी वर्तवण्यात येते। या ठिकाणचे वेळोवेळीचे अपडेट जिल्हा वार्ताच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत याच पद्धतीने पोहोचवण्यात येतील। अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता, कल्याण।